आयसी कुठली असते तर सीपीटी असेल तर. त्यानंतर पॉवर आयसी कुठली असते आपली. त्यानंतर आपल्याला त्याची नेटवर्कची RFIC कोणती असते. त्यानंतर मोबाईलमध्ये रॅम कोणत्या नावाचे असते आणि EMMC आणि UFS. EMMC आणि UFS किती जणांना माहिती आहे. EMMC म्हणजे फोन मेमरी असते आपली, त्याच्यामध्ये आता अपग्रेड होऊन UFS आले. UFS म्हणजे जसं आपल्या कम्प्युटरला पहिलं काय होतं हार्ड डिस्क होती, आता काय आली SSD आली. तसं मोबाईलमध्ये पहिले EMMC होती, आता EMMC च्या ठिकाणी आली UFS आले. UFS म्हणजे EMMC पेक्षा 10 पटीने स्पीड जास्त असते. आपल्याला कुठं कळत आहे सांगतो तुम्हाला. CPU आपले कुठले कुठले असतात तर DC to DC IC कोणते असते, त्यामध्ये पॉवर IC कोणत्या कोणत्या नावाचे येतात, नेटवर्क IC कोणत्या कोणत्या नावाचे येतात, त्यानंतर रॅम आणि UFS ह्याचा काही संबंध नाही CPU सोबत. त्यानंतर ग्राफिक IC कुठले कुठले असतात आणि लाईट IC कुठले कुठले असतात, त्यांचा पण CPU शी काही संबंध नाही. ते जे इकडचे 4 आहेत कुठल्याही सीपीयूला कुठलंही काही येऊ शकतं, असं नाही की ह्या सीपीयूला हेच. तर सीपीयू मध्ये पहिला सीपीयू आपला MTK मीडियाटेक. किती जणांना माहिती आहे, किती जणांना ऐकलंय. यामध्ये नाव आहे, काय नाव आहे MT6769 म्हणजे आपला हे सीपीयू आहे MTK. त्याला आपण मीडियाटेक म्हणतो. मीडियाटेक हे काय आपला मीडियाटेक सीपीयू. तर मीडियाटेक जर तुमचा सीपीयू असेल मोबाईल मध्ये तर त्या सीपीयूला EMMC कुठली पण येऊ शकते. EMMC कुठली पण येऊ शकते. आता एक KMD नावाची EMMC आहे बघा, KMDH. ज्या मोबाईलवर ज्या EMMC वर KMD किंवा K पासून नाव सुरुवात असेल आणि बारकोड असेल, बारकोड दिसतंय थोडंसं बघा, बारकोड येतं अंगूर दिसायला, तर ती EMMC असेल आपली सॅमसंग कंपनीची. कोणती. सॅमसंग कंपनीची EMMC किंवा UFS. कुठल्या कंपनीची ते सॅमसंग. तर सॅमसंग मोबाईलची आहे का ते, कंपनी जी आहे ती सॅमसंग आहे. तसं आपलं मेमरी कार्ड असते सॅमसंग कंपनीचं, आपण घालतो ओप्पो मध्ये घालतो, विवो मध्ये घालतो. कंपनी कोणती सॅमसंग. EMMC कंपनी सांगतो मी, तसं ती EMMC ची कंपनी सॅमसंग. तर ओळखता येईल K पासून नाव सुरुवात येईल, KM किंवा KMD असेल, KP असेल, जे बी असेल ते असेल, तेव्हा तिथे EMMC नाव करून सुरुवात करावी. वरी नाव आहे K पासून सुरुवात नाव देतात सॅमसंग एवढं कोपऱ्यात. तर हे जर आपलं सीपीयू असेल कोणतं MTK चं. आता इथे वेगवेगळे सीपीयू MT 6765 असेल, 67 69 70 67 XYZ किंवा 68 असेल, 63 असेल, 62 असेल. हे काय त्याचे वेगवेगळे नंबर आहेत सीपीयूचे. तर ह्या सीपीयूच्या नंबरनुसार तुमची DC to DC IC, DC to DC सगळ्याला माहिती आहे DC to DC IC. तर DC to DC आपली IC आता याच्यामध्ये BQ नावाचे आहे, दिसते BQ 25601. BQ 25601 सीपीयू कोणता आहे मीडियाटेक. आता बघा इथं 5A चा सीपीयू कोणता आहे, कोणता सीपीयू क्वालकॉम सीपीयू कोणता आहे याचा क्वालकॉमचा सीपीयू 8917. हे आहे आपला सीपीयू. पण ह्याचा देखील DC to DC कोणते 25600. ह्याच्यात पण आपल्याला क्वालकॉम दुसरा सीपीयू आपला क्वालकॉम म्हणजे QC. तर दुसरा सीपीयू आपला क्वालकॉम. ह्याच्यात देखील आपल्याला काय बघायला भेटलं, सीपीयू क्वालकॉम भेटला आणि DC to DC IC
QUAL COMM. तर ह्याला नाही केलं आपल्याला BQIC दिसली 25601 लेग आयसी अशी DC to DC. ह्याला पण अशी लेग आयसी. तर तुमचा SPD जरी असेल SPD त्या देखील मोबाईलला BQ25601 ही आयसी DC to DC असू शकते. समजलं सगळ्याला. तरी BQIC कुठल्याही हँडसेटला बसू शकते, CPU वाईज नसेल द्यायची. तर नेक्स्ट जर त्याच्यात BQIC नसेल BQIC तर तुमच्या MTKचा असं तर MTK नावाने येईल. आता बघा याच्यामध्ये अजून एक MTK हँडसेट काढला आपण, ते आहे कोणता Vivoचा Y17. तर यामध्ये DC to DC IC जी आहे पॉवर IC MTK नावानं आहे. इथं पण 25600. जर ही IC नसेल BQ त्याच्यामध्ये तर तुम्हाला MT नावानं IC दिली. काय असेल MT 6125 6177 जी बी काय ICचा नंबर असेल 6355. तर काय नावाने येईल तुम्हाला MT नावाने येईल. MT समजलं काय. जर तुमचा MediaTekचा CPU असेल तर, आणि जर Qualcommचा CPU असेल तर त्यामुळे तुम्हाला येईल PM 630 631 किंवा PMI 660 किंवा 660L. तर PMI जर नाव असेल तर CPU कुठला असेल आपला Qualcomm. आणि जर फक्त MT नाव दिसलं MTK नाव दिसलं तर CPU कुठला असेल तर MediaTek. समजलं. तर त्याची पॉवर IC देखील तुम्हाला तसंच बघायला भेटेल. तर MTK असेल MT 6125 किंवा MT 6355 हे नंबर आहे आपला पुढचा. Qualcomm असेल PM 6150 PM 6125 किंवा PM 8953 किंवा PMI. तरी तुम्हाला PM किंवा PMI नावानं पॉवर IC दिसतील. समजलं. तर हे जर पॉवर IC असेल PM 6150 तर CPU कुठला असेल तुमचा Qualcomm. PMI आलं तर कसा कोणता CPU असेल आपला Qualcomm. आता मला सांगा ती एक पॉवर IC आहे DC to DC IC काय नावानं PMI 832 म्हणजे त्याचा CPU काय असेल समजलं. तर ते Qualcomm CPU ची पॉवर IC आहे. तर या ठिकाणी SPD असेल तर त्यामध्ये BQ तर असू शकते किंवा तुम्हाला SP SPD S अशा नावानं पण तुम्हाला DC to DC IC बघायला भेटू शकते. समजलं. आता त्याची पॉवर IC तुम्हाला SP SD SPD अशा नावानं तुम्हाला त्याच्या पॉवर IC बघू शकता तुम्ही. आता बघा इथे एका रिअलमीचा काढलेला आहे C11. तर यामध्ये जी पॉवर IC आहे त्याची काय नावानं बघा SC नावानं. तर SC नावानं पण बघायला भेटतं मला. SD नावानं बघायला भेटतं SC नावानं किंवा SPRD अशा नावानं तुम्हाला काय दिसतील पॉवर IC दिसतील. आता जर तुम्ही म्हणलो की SPRD हे पॉवर IC तर CPU कुठला याचा SPD आहे. आणि SPD ला दुसरं नाव अजून एक आहे युनिसोक नाव. काय SPD ला स्पायड्रम म्हणतात. स्पायड्रम पण नवीन एक नाव आलं त्याला स्पायड्रमचं. सांगा स्पेलिंग मला SPREAD SPD म्हणजे स्पायड्रम पूर्ण नाव म्हणत नाही सर. SPD शॉर्टकट मध्ये SPD CPU मध्ये. आता नवीन CPU ला नाव आलं त्याच्या युनिसोक. काय आलं तर युनिसोक जरी असेल तरी CPU कोणता आहे SPD चा CPU. तर हे नाव जर असेल तुम्हाला DC to DC IC हे दिसेल पॉवर IC हे दिसेल. नंबर पुढे काय पण असू शकते नंबरचं काही घेणं नाही. पण IC टाकत असताना आपल्याला त्याच नंबरची IC लागते. समजलं. आता बघा इथं IC समजा हे आपला MTK आहे. आता बघा 25601D आहे. तर 25601 पण ऍडजस्ट होऊ शकते टाकून बघावं लागेल आपल्याला. किंवा त्याची पॉवर IC काय आहे पॉवर IC चा नंबर बघा किती 6357 CRV. जर तुमची MTK ची MT 6357 CRV असेल तर तिथे CRV टाकावं लागेल. कधी कधी MT 6177 आपलं 6357 देखील चालणार नाही. फक्त टाकून बॉल जर सेम असेल तर टाकून आपल्याला चेक करायचे ऍडजस्ट होते का. जर तुम्हाला इथं 6357 या ठिकाणी तुम्ही 6358 चालणार आहे का नाही चालणार. नाव जरी सेम नसेल तरी आपल्याला IC चालत नाही. आणि यामध्ये बघा
63 57 CRV नाव तर असते, खाली नंबर असते वेगवेगळे, त्या नंबरचं काही घेणं नाही आपल्याला. तर फक्त आयसीचा नंबर आपला त्याला ते असला पाहिजे. समजलं सगळ्याला? तर या ठिकाणी एसपीडी आपण बघतो, एसपीडी 2701 SC 2701 C जे काही नंबर असेल त्याचा नंबर ते असू शकते, काहीतरी नंबर असू शकता आपला. तर MTK क्वालकॉम एसपीडी 3 बघितलं आपण, सगळ्याला समजलं. हे पॉवर आयसी असेल, कुठला सीपीयू असेल समजते सगळ्याला. आता मी जर म्हणलो एक पॉवर आयसी MT 6177 तर कुठला सीपीयू असेल तर मीडियाटेक असेल. जर SC 2501 एक पॉवर आयसी त्याचा सीपीयू एसपीडी असेल. PM 660 एक पॉवर आयसी त्याचा सीपीयू कुठला असेल क्वालकॉम. तर हे यांच्या सीपीयू नुसार आपल्याला त्याच्या पॉवर आयसी आणि DC to DC आयसी आपल्याला बघायला भेटतील. त्याचबरोबर जे सीपीयू आहे सॉफ्टवेअर मध्ये आपल्याला तेच त्याचं सॉफ्टवेअरचं ड्रायव्हर्स घ्यावं लागतं, USB ड्रायव्हर्स. जर आपल्याला एक MTKचा मोबाईल सॉफ्टवेअर करायचे तर तुमच्या कॉम्प्युटरमध्ये MTKचे USB ड्रायव्हर्स इन्स्टॉल करावं लागतं. त्यावेळेस तुम्हाला शिकवलं जाईल USB ड्रायव्हर्स काय असते, कसे शिकवलं जातं. तर सीपीयू वरच डिपेंड आहे सॉफ्टवेअर देखील आपलं. समजलंय? आपल्या कंपनीचं काही घेणं देणं नाही. आता कंपनीचं काही घेणं आहे का? माझं MIचं मोबाईल आहे, विवोचाच मोबाईल, विवोला हे जायची, ते ओप्पोला हे जायची, काही घेणं देणं आहे का आपलं? किंवा आपलं पूर्ण सेक्शन झाले, आता पॉवर आयसी झाली, DC to DC झाली, किंवा आपलं लाईट सेक्शन झालं, असं आहे का की किंवा ओप्पोचं सेक्शन असं आहे, विवोचं असं असं बघितलं आपण. काही घेणं देणं नाही आपल्याला, सीपीयूशी घेणं देणं आहे. समजलं? कंपनी कुठलीही असू शकते, तसंच सॉफ्टवेअर मध्ये देखील कंपनी कुठली असू शकते. एसपीडी MTK क्वालकॉम तुमच्या सीपीयू वर डिपेंड असते सॉफ्टवेअर पण त्याची जी फ्लॅश फाईल असते, फ्लॅश फाईल त्या नावाने येते तुम्हाला, पण कनेक्टिव्हिटी काय असते त्याच्या सीपीयू वरून असते. समजलं? तर आता नेटवर्कचं RFIC. आता नेटवर्कचे RFIC म्हणजे काय असते? आपलं नेटवर्क सेक्शन बाकी आहे आणखी. तर नेटवर्क मध्ये टोटल 3 आयसी असतात, ही एक आयसी, 2 आयसी, 3 आयसी. तर नेटवर्क मध्ये पहिली आयसी दिसते, नाव येते इथं RF, हे दिसते इथं PA, इथं पण PA. हे 2GPFO असते, 4GPFO असते, आणि एक असते आपलं काय RFIC. कुठले जरी सेक्शन बघितलं तुम्ही तर नेटवर्क मध्ये 3 आयसी बघायला भेटतो, 1 2 3. 2G IC, 4G IC आणि एक RFIC. तर आपल्याला नेटवर्कचे RFIC 5G पण ते डबल येऊ शकते, किंवा त्या 3G 4G आता सध्या आहे त्याच्यात 4G 5G केलं. तर RFIC हे जे 2G आणि 4G IC आहेत आपल्या कुठल्याही सीपीयूला कुठलेही येऊ शकते, कुठल्याही सीपीयूला कुठलेही. पण त्याचे जे RFIC आहे, RFIC फिक्स त्या सीपीयूला तेच IC येते. जर तुमचा MTKचा मोबाईल असेल तर यामध्ये बघा MT 6177 MV, MT 6177 MV, MT 6177 M, किंवा MT 6190W, MT 6181 GB काय असेल नंबर तुमचा, ते असं तुम्हाला नंबर बघायला भेटतील. तर RFIC देखील काय असेल त्याची MT नावानं असेल. समजलं? आणि जर तुमचा क्वालकॉमचा मोबाईल आहे, आता काही सगळं तुम्हाला माहिती आहे क्वालकॉम मोबाईलच्या RFICचं नाव काय असतं, सगळ्यात जास्त मार्केटमध्ये चलते. तुम्ही हे टमावर मी चालू केले, जरा युट्यूब बघितलं तुम्ही, युट्यूबला ते सांगतं नाव माहित नाही. WTR नाव ऐकलं? तर तुमचं जर 10-12 हजारची मोबाईल असेल तर तिथं तुम्हाला WTR नावाची IC बघायला भेटेल, 2965 किंवा WTR 3925 किंवा 3525 जी काय असेल. तर हे 10-12 हजारच्या मोबाईल जे मोबाईल असते त्यामध्ये WTR नावाचे RFIC बघायला भेटेल. त्याची लागले बघा काय का WTR 2925. तेच WTR तुमच्या जिओच्या मोबाईलमध्ये आहे. सध्या मार्केटमध्ये 200 रुपयाला IC भेटते, 200 रुपयाला IC भेटते आपल्याला. ती बी कॉपी असते, ओरिजिनल नाही. तर ह्या मदरबोर्डवर आपल्याला 200 रुपयाची IC भेटते. आपल्या भंगारमध्ये किती तरी पैशाची IC असते. तर आपल्याकडे भंगार म्हटलं की 20 रुपयाला 30 रुपयाला विकतो आपण. तर त्याच्यावर एक ना एक पार्ट एवढा महत्वाचा असता, एवढा कामाचा असतं ते आपल्याला माहीत नसतं. ते 20-30 रुपयाला विकतो आपण भंगारमध्ये, आणि एखादी मोबाईलला नेटवर्क IC तर ती घेऊन येतो बाजारामध्ये, तर त्याच भंगारची IC काढून टाकते. 600 रुपये तुमच्याकडून घेतात, आपण ती 20 रुपयाला मदरबोर्ड विकतो. विचार करा. जे मेकॅनिक आहेत त्यांनी विकत IC घेत नाही. खाली बघा मी पण विकायसाठी IC ठेवले, वापरायसाठी नाही.
विकायसाठी ठेवले. मी सगळ्या बंगारवरच्या बोर्डवरच्या अशा काढून टाकतो. सगळं ओरिजिनल आहे आपल्या. आणि 90% तर IC बदलायची गरज पडत नाही. IC काढून रिव्हॉल्विंग करूनच करतो. सकाळी 2 मोबाईल केले आपण, डबल डेकरचा केला आणि ते CPUचा केला रात्रचा. काय घातलं का आपण त्यात? काय केलं आपण? रिव्हॉल्व करून टाकलं, झाला मोबाईल. एखादा 2,500 खर्च, दुसऱ्याचा 1,800 रुपये खर्च. लागलं काय आपल्याला? काय लागली? मेहनत लागली. कधीपासून मेहनत चालू होती तुम्हाला दोघांना माहिती आहे. रात्रीपासून 5 वेळेस 6 वेळेस CPU काढला मी. 6 वेळेस. कशाला म्हणते त्याला? मी येतो सोबत बस म्हणलो होतो, 2 मोबाईल करून जाऊ म्हणलो त्याला. पण रात्री 9, 9:30 पर्यंत 3 वेळेस CPU काढला, झालं नाही. MMC सकाळी काढलो, आल्या झालं नाही. परत CPU MMC काढलो, परत टाकलो, झालं नाही. परत CPU काढलो, टाकलो, मग झालं. कमीत कमी 6 वेळेस CPU झाला आणि 2 वेळेस MMC झाला. तेव्हा कुठं मोबाईल झाला. खर्च 2,000. तर मेहनत सगळ्यात जास्त आपली वस्तू टाकायची नाही आपल्याला जास्त. डिस्प्ले टच हे बेसिक कामाला आपल्याला पार्ट टाकावं लागते आणि पैसे कमी भेटते. पण मदरबोर्डवरच्या कामाला मेहनत जास्त आहे आणि पैसे पण जास्त आहे. सगळ्यात जास्त पैसा कशाचा मग आपल्याला? मेहनतीचा आहे. मेहनत केलं तर पैसा आहे आपल्याला. पार्टला किंमत नाही, आपल्या मेहनतीला किंमत आहे. समजलं का? त्याच्यासाठी बसा, रिव्हॉल्व करा म्हणजे तुम्हाला काय सर रोज एकच सांगायचं काढा करा, तेच पैसा आहे, तेच करावं लागतं आपल्याला. सक्सेस झाला तर पैसा भेटते आपल्याला. समजलं? किती तुम्ही रिव्हॉल्व करा टाका, नाही झालं कस्टमर 1 रुपया देत नाही. आपण टेस्टिंग जास्त 50 रुपये लावले, समजा फक्त 50 लावले, ते बी लोकांना लय वाटते. तुम्ही तर 1 रुपया बी घेऊ शकत नाही तुमच्या गावामध्ये. तुम्ही लावलं तर गिराईक येत नाही तुमच्याकडे. समजलं का? नवीन नाही कधीच येत नाही. जेव्हा तुम्ही परफेक्ट झाला, तुमच्यावर ट्रस्ट असेल गिरायकाचा की बाबा टेस्टिंग करून हे खरंच सांगते, तेव्हा 50 रुपये देखील देते तुम्हाला. आता तुम्ही उगाच लावला 50 रुपये येत नाही, 50 रुपये उगाच गेले ती बी आपण इतके दिवस लावलो नाही, इतके दिवस घेतलो पण आता चालू केले. कारण आपल्याकडे 90% मोबाईल असे छेडलेले आहेत. तुम्ही बघला की फुल छेडलेली, काहीच नाही. असं खोलल्या पॅक करावा बरेच मोबाईल. असं खोलायचं, बघायचं, लगेच पॅक करायचं. त्याच्यावर मेहनत दुसरं करायची गरज नाही. कारण ते होणारच नाही किती विछंड करावं. कारण प्रॉब्लेम असतात त्याचा दुसरीकडे. CPUचा असते, दोन्ही पॉवर आयशा काढतात, उलट सुलट लावते, मदरबोर्डचे ट्रॅक जळते, सगळं जळून जाते. होणार आहे मोबाईल ती मेहनत करून बी उपयोग नाही. पालच्या पाणी आहे तर पटवून पॅक करायचं, 50 रुपये खडी करायचं. तर हे WTRIC तुम्हाला स्क्रॅप बोर्ड विकू नका, त्याच्यासाठी एवढं भाषण दिलं तुम्हाला. त्याच्यासाठी एवढं भाषण दिलं, स्क्रॅप बोर्ड विकू नका. किती सांगितलं तर तुम्ही पैशासाठी काय विकतात? एवढे मोठे डिस्प्ले जमले आहेत. 50 रुपये किलो, मस्त 20 किलो आहे, 500 रुपये होते, 1000 रुपये होते. त्याच्यातली एक जर कनेक्टर काढून जर टाकलो ना तुम्ही, 1000 रुपये खडे होते तुमचे त्या डिस्प्लेच्या वरचं. समजलं का? किंवा त्याच्या पाठीमध्ये पेपर जरी बदलून दिलं ना कोणाला पाणी बिनी गेलेला, किंवा त्यातली एक स्ट्रीप जरी कामाला एक्सचेंज करते त्यांच्या, तरी तुमच्या 1000 रुपये एका मध्ये जमा करा ना. बॉक्सवर बॉक्स जमा करा, त्याच्यात खरी कमाई आहे आपली, त्याची इन्व्हेस्टमेंट आहे आपली. फुकट आहे ते, किंमत नाही आपल्याला. जेव्हा त्याची गरज पडत तेव्हा किंमत पडते. डिस्प्लेचं कनेक्टर गेलं, कनेक्टर भेटणार मार्केटमध्ये. डिस्प्ले टाकावा लागतो तुम्हाला दुसरा, 1000 रुपये घालून डिस्प्ले द्यावा लागते, तेव्हा किंमत कळते तुम्हाला. तर भंगार आपलं कधी विकायचं नाही. भंगार म्हणजे सोन आहे आपल्यासाठी, कळालं का? सोन आहे. आता आपल्याकडे बघू शकता किती मदरबोर्ड आहेत पडत. विकत घेतो आपण मदरबोर्ड, लोकांना विकत नाही. माझ्याकडे बॉक्सच्या बॉक्स पार्सल आहेत खाली, प्रत्येक मॉडेलचं माझ्याकडे मदरबोर्ड भेटत. स्वायपिंगसाठी लागतं आपल्याला मदरबोर्ड. आपण स्वायपिंग करतो ना CPU काढून. त्यानंतर IC साठी मदरबोर्ड लागते. बरेच स्टुडंट माझे असे की त्यांनी IC विकत घेत नाहीत माझ्याकडे. सर मदरबोर्ड द्या. काल तुम्ही बघितलं असेल एक स्टुडंट मदरबोर्ड घेऊन गेला, 100 रुपये 200 रुपये मदरबोर्ड. एक जर मदरबोर्ड घेतलो ना कमी कमी 5 आयच्या कामाला येते त्याने. परत CPU असते, कॉईल असते, तर सगळंच कामाचं असतं त्यावर. जवळपास त्या 100 रुपये कमीत कमी 2-3 हजार रुपये देखील करू शकते. कारण त्यावर तेवढ्या आयशाच असतात आपण. तर मार्केटमध्ये 200-300 रुपये IC विकत घ्यायची नाही, मदरबोर्ड विकत घ्यायचा. आणि तुम्हाला हे कोणी सांगणार नाही मार्केटमध्ये तुम्हाला IC भेटेल म्हणून सांगते, मदरबोर्ड पण देणार नाही. तर आपल्याकडे मदरबोर्ड देखील भेटतंय फक्त 100 रुपयाला. कमवायसाठी ठेवलेलं नाही मी ती. मला त्याच्यात विकून कमाई नाही माझी. 100 रुपयाला मागवतो मी, 100ला देतो. पार्सलची हे जातील माझी.
त्याच्यामध्ये तुमचा फायदा, माझा काहीच नाही. तुम्ही जर त्याच्यावर आयसी यूज केलं, नेटवर्क आयसी यूज केलं, 300 रुपयाला 200 रुपये आयसी, तर गरज बी नाही तुम्हाला विकत घ्यायची. जर तुम्ही मोबाईल, भंगार मोबाईल विकत जरी घेतो किंवा भंगारवाल्याकडून बी विकत घेतो तरी तुमचा फायदा आहे. किंवा कस्टमरला बंद पडलेले मोबाईल विकत घेतले जाते, पण एक बोर्ड लावायचा छोटा, छोटी एक प्रिंट लावायची, विकत घेतला जाईल. पण विकत घ्यायचा नाही त्याला, त्यांना आलं हेडफोन द्यायचे 100 रुपयाचे, मग तुझ्या 100 रुपये म्हणायचं 100चा हेडफोन द्यायचे, की त्याला भेटतं आपल्याला 30 रुपयाला. त्याला मी पैसा आपण 30 रुपयाचा मोबाईल भेटतं आपल्याला. ब्लूटूथ आहे, 1000 रुपयाचं ब्लूटूथ आहे, त्याच्या 1000 रुपये तुम्हाला ब्लूटूथ द्यायचं, पैसे भेटत तुम्हाला. तर ही एक कला आहे एक प्रकारची. तर बरेच जण तर टाकून जाते तुमच्याकडे, पहिल्या गेल्यावर पडूनच राहतात आपल्याकडे. बोर्ड लावायचं 15 दिवसात मोबाईल नाही होतं, ठीक आहे, तर भेटणार नाही, सरळ देऊन टाकायचं. तर आलं तर मी द्यायचं नाही, पण तर झालेला असेल तर द्यायचं, नाही झालं तर भेटतच नाही. मग सर पावती बनवायची, तशी पावतीवर बी द्यायचं. तर त्याने येणारच नाही, 50% तर लोक येणारच नाहीत. आले तर एखादी देऊन टाकायचं, पण 50% लोक तर येणारच नाहीत. 15 दिवस झाला, आता महिना झाला, कशाला देतो मोबाईल ते म्हणतो. तर भंगार मोबाईल नाही का माझे सगळ्या आयशा तुम्हाला त्याच्यावर भेटतील, सगळ्याच आयशा. तर 10 ते 12 हजार पर्यंत मोबाईलला कॉल करणं WDR बघायला भेटेल. आणि त्याच्या पुढे जर असतील मोबाईल, चांगले मोबाईल, तर त्याच्यामध्ये SDR नावाचे आयशा बघायला भेटेल. काय नाव ना, SDR 660 किंवा SDR 475, 450 किंवा SDR 725. हे नंबर तुम्हाला सांगितले, नंबर काही असू शकते. ते अशा आयशा तुम्हाला बघायला भेटतील, SDR नावाचे किंवा WDR नावाच्या. पुन्हा कोणत्या सीपीला कॉल करू शकतो. तुम्ही जर WDR आयसी नेटवर्कचे, तर कुठल्या आयशा, कुठला सीपीयू असेल त्याचा कॉल करा. SDR असेल तर तरी पण कॉल करा. त्यानंतर SPD ला SP, SPRD, SC हेच नाव येते तुम्हाला. SP, SPRD किंवा S नावानं हेच नाव असतील SPD ला. सगळ्याला समजलं 3 CPU ला कुठल्या येते. आता पुढचा जे नेक्स्ट CPU आपला एक्झायनॉक्स आहे. एक्झायनॉक्स सॅमसंगचा एक्झायनॉक्स. तर ही जी CPU आहे आपला सॅमसंग मोबाईलला बघायला भेटत. आता कुठल्याच मोबाईल मध्ये तुम्हाला हे CPU बघायला भेटणार नाही. समजलं. एक्झायनॉक्स CPU, जर एक्झायनॉक्स CPU असेल तर त्यामध्ये तुम्हाला S नावानं किंवा SM नावानं आयसी बघायला भेटेल. S किंवा SM, इथं पण S किंवा SM हेच आयसी बघायला भेटतील. सॅमसंगची बोर्ड दाखवतो तुम्हाला. आणि सॅमसंग वाला काय करताय, एक्झायनॉक्सचा CPU वापरतोयच, ते तिन्ही पण CPU वापरतो. दुसऱ्याचा CPU वापरतोय त्याला, पण त्याचा CPU दुसरे कुणी वापरत नाही किंवा ह्याला दुसऱ्याला देत नाही. थोडक्यात दुसरे वापरत नाही म्हणजे ह्याला देतच नाही, तर कुठला वापरतो. सॅमसंग इसमेच आहे का? हां, सिर्फ सॅमसंग में एक्झायनॉक्स आहे का. आता सॅमसंग मध्ये MTK मोबाईल पण येतात, SPD पण बघायला भेटतात आणि क्वालकॉम पण बघायला भेटतात. तर त्याच्यामध्ये तीच आयशा असते. समजा. तर मी आहे एक्झायनॉक्सचं. तर काय मोबाईल दाखवतो, तिथे पॉवर आयशा दाखवतो तुम्हाला. हे आहे सॅमसंगचा मोबाईल. त्यामध्ये EXY NOS आहे, X लिहिलं एक्झायनॉक्स. तर हे काय त्याचा CPU आहे, CPU. आता ह्याच्यावर तुम्हाला सॅमसंगचं दिसायला लागले बारकोड येते. तर ह्याच्यावर जे आहे रॅम आहे, रॅम K नावानं. तर रॅम पण आपल्याला काय नावाने येते, K किंवा KM. ती कुठल्या कंपनीची असेल मग, सॅमसंग कंपनीची असेल. सॅमसंग ह्याच्यात पण सॅमसंग कंपनीची K किंवा KM नावानं रॅम UFS. तर रॅम मध्ये आणखीन पण कंपन्या असतात, MMC मध्ये पण आणखीन कंपन्या असतात. बघू आपण. बघा हे पॉवर आहे, काय नावानं आहे, S नावानं दिलं आपण. DC to DC S नावानं पॉवर आहे. पाठीमागच्या साईडला त्याची हे पॉवर आहे. पॉवर आहे कशी ओळखायची माहिती सगळ्याला. पॉवर आयसी आजूबाजूला काय बघायला भेटतं आपल्याला, बघायला भेटेल. तर बघा IC S नावानं आहे, IS नावानं. तर याची नेटवर्क आयसी, ते नेटवर्क आयसी सेक्शन आहे. काय नाव आहे का, S925 R आहे. ते पण आपलं S किंवा SM नाव. समजलं सगळ्याला. आता जे नेक्स्ट कंपन्या आहेत आपले, होनर आहेत, वेगवेगळ्या कंपन्या आहेत. पण जे CPU वर नाव असेल त्याचं त्याच. आता होनरचे तुमचे
पुनर्हुवाई जर असतील, पुनरचे लिहू आपण ती पुनर्हुवाई, तर त्याच्यावर तुम्हाला हाय नावानं येईल, असं हाय नावानं नंबर दिसेल. हाय हाय म्हणजे हायसुलिक नावाचा सीपीयू असतो त्याचा पुनरचा, हायसुलिक हायसुलिक नावाचे. तर हाय हाय नावानं दिसतो तुम्हाला. तर रॅम आणि एमएमसी हे समजलं सगळ्याला. तर रॅमचं सीपीयूचं काही घेणं देणं आहे का, किंवा एमटीकेचं असेल एमटीकेचं रॅम येईल असं काय आहे का. तर रॅम जे आहे तुम्हाला मायक्रॉन नावाची पण येईल, एम नाव येईल, त्यानंतर सॅमसंग नावाचे, हे दोनच रॅम तुम्हाला जास्त बघायला भेटतील. मायक्रॉन. एमएमसी पण तुम्हाला सॅमसंग, मायक्रॉन, त्यानंतर स्कायनिक्स. आता याची बघा स्कायनिक्स कंपनीची एमएमसी आहे, यूएफएस आहे का. सॅमसंगचा मोबाईल आहे, सॅमसंग एमएमसी नाही मध्ये. कुठली एमएमसी आहे, स्कायनिक्स एमएमसी आहे. SKY SKYNIX, मायक्रॉन, सॅमसंग, स्कायनिक, सॅन्डिक्स. तर हे तुम्हाला यूएफएस एमएमसी ह्या कंपनीची भेटतील, रॅम ह्या कंपनीची येतील. कुठल्याही कंपनीला असू शकते, समजलं. आणि ग्राफिक आयसी तुमची काय काय नावाने येतील. ग्राफिक आयसी तुमची LUB 0 नावाने येईल, किंवा SM नावाने येईल. त्याच्यानंतर अजून NT नावाने येईल, NT नावानं. लाईट आयसी तुमची त्या दिवशी बघितलं आपण AL65, AL62, त्यानंतर D8, D6, LM, त्यानंतर अजून LK. तर अशा नावाने तुम्हाला लाईट आयसी कुठल्याही कंपनीला कुठल्याही होऊ शकते. आणि सॅमसंग कंपनीमध्ये एक लाईट आयसी तुमची SM किंवा S नावानं बघायला भेटते लाईट आयसी. पडदेशी फोटो काढा, लिहून घ्या.